दिनांक 14/2/2026 बिलगाव वनपरिक्षेत्रातील भूषा परिमंडळातील नियतक क्षेत्र सावऱ्या कंपनी नंबर 76 मौजे बिलगाव निलदैपाडा यात जंगल भागात अवैधरित्या साग दांड्याचा साठा तस्करीच्या उद्देशाने लपवून ठेवल्याच्या गुप्त बातमीवरून बिलगाव रेंज स्टॉपसह गस्त करीत असताना ठिकठिकाणी सागदांड्या 44 नग घनमीटर 1.147 माल किंमत 28,675 रुपये व साग चौपट नग 1 घनमीटर 0.042 माल किंमत 1,050 असा एकूण 1.189 घनमीटर व 29,725 किमतीचा मुद्देमाल मिळून आला। सदर मुद्देमाल वन कर्मचारी यांनी अत्यंत दुर्गम भागातून सुमारे 2-3 किलोमीटर पायी वाटचाल करत स्वतः शिरोझ्याने रस्त्यावर वाहतूक करून खासगी वाहनाने रात्री उशिरा धडगाव टिंबर डेपोवर आणून पावतीने जमा केला। सदर गुन्ह्याबाबत श्री भरतसिंग परदेशी वनपाल भूषा यांनी त्यांच्याकडील वन गुन्हा क्रमांक 01/2026 भाव 1927 चे कलम 26(1) ड इ फ अन्वये नोंदविला। सदर गुन्हेकामी योग्य ती कागदपत्रे तयार केली। सदर कारवाई वनसंरक्षक धुळे श्रीमती नीनू सोमराज मॅडम, श्री संतोष सस्ते उपवनसंरक्षक नंदुरबार वन विभागीय नंदुरबार, विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग धुळे श्री राजेंद्र सदगीर, सोमाश्री SD साळुंखे, सहाय्यक वनरक्षक अकराणी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री लक्ष्मीकांत शेंडगे, वनक्षेत्रपाल बिलगाव प्रादेशिक श्रीमती चारुशिला काटे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली वनक्षेत्रपाल श्री प्रथमेश ढाणे, श्री भरतसिंग परदेशी, श्रीमती प्रतिभा बोरसे, वनरक्षक श्री मंगेश वडवी, अशोक पावरा, उमेश पावरा, पूनम पावरा, रेखा पावरा, मनीषा पावरा, जोली वडवी, प्रमिला पावरा, गिरधर पावरा, दिनेश वसावे, वैशाली पाडवी, वनमजूर जाण्या पावरा यांनी केली आहे। पुढील तपास भरतसिंग परदेशी वनपाल भूषा करीत आहेत।